हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला माहिती आहे का, कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असंही म्हणतात. ऐतिहासिक आणि पौराणिक कथांप्रमाणे कोजागिरी हा शब्द संस्कृतमधील कोजागरती म्हणजे कोण जागा आहे या शब्दापासून बनला आहे. या रात्री महालक्ष्मी देवी पृथ्वीवर भ्रमण करते आणि जी घरे जागी असतात, भक्तिभावने तिचं पूजन करतात, त्यांना संपत्ती आणि समृद्धीचा आशीर्वाद देते. बरं, याला वैज्ञानिक आणि नैसर्गिक दृष्टिकोन असाही आहे की कोजागिरी पौर्णिमेपासून हिवाळ्या मोसमाची सुरुवात होते. असं मानलं जातं की या रात्री चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो. त्याचे किरण औषधी आणि आरोग्यदायी असतात. म्हणून लोक दूध, दूध पोहे, खीर हे चंद्रप्रकाशात ठेवतात. याला चांदण्यात ठेवलेलं दूध असंही म्हणतात. दुसऱ्या दिवशी हे प्रसाद म्हणून ग्रहण केलं जातं. निसर्गाच्या संतुलनाचा आणि चंद्राच्या शक्तीचा सन्मान करण्याचा हा दिवस. मग तुम्ही करताय का कोजागिरी सेलिब्रेट? आणि करत असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.